नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन आपल्या समोर आलो आहे. जेव्हा मी लॉ केलं, लॉच्या सेकंड इयरला मला जेव्हा घटना हा विषय होता, कॉन्स्टिट्यूशन हा विषय होता, त्यावेळेला याचा मी अभ्यास करताना मला जाणवलं की माझी घटना माहीत नव्हती. घटना थोडीशी माहिती होती, घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं एवढंच माहित होतं, त्याच्यामधल्या काही गोष्टी मला माहित होत्या, पण पूर्ण घटना कशी लिहिली गेली, घटनेमुळे काय होते, घटना म्हणजे काय, हे त्यावेळेला मला कळलं. आणि त्यावेळेपासून माझ्या मनात विचार होता. सर्व वर्तमानपत्र, न्यूजपेपर, TV चॅनल्स या पत्रकारांचे स्वागत. यश विद्या निकेतन ग्लोबल या स्कूलच्या वतीने आपण 26 तारखेला जो घटना दिवस आहे, कॉन्स्टिट्यूशन डे आहे, की त्या दिवशी आपण एक पुस्तकाचं प्रकाशन, आपले संविधान जे पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहिलेलं आहे, त्यांच्या हस्ते या शाळेमध्ये आपण ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय देशमुख, माजी कुलगुरू आहेत मुंबई विद्यापीठाचे, ते येणार आहेत. आपलेच एक मित्र सुरेश कामत, ज्यांचा घटनेवर अभ्यास आहे, जे स्वतः वकील आहेत, तेही इथे येणार आहेत. कार्यक्रम जो आहे हा संध्याकाळी 5 वाजता या शाळेमध्ये सुरू होणार आहे. म्हणून आजच्या दिवशी तो जो कार्यक्रम जो आहे 26 तारखेचा, त्या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी, योग्य ती प्रसिद्धी मिळावी म्हणून आपल्या तालुक्यातले सर्व वर्तमानपत्र, त्यांचे प्रतिनिधी, न्यूज चॅनल यांचे प्रतिनिधी यांना आपण आज निमंत्रित केलेलं आहे. मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे ही जी शाळा जी आहे, CBSE आणि ICSE बोर्डाची शाळा आहे. अशीच एक शाळा विरार ईस्टला आहे, तिकडे स्टेट बोर्ड आणि CBSEचे अभ्यासक्रम आहेत. आणि या दोन्ही शाळांमध्ये आपण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या जोडीला इतर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या आपण देतो. आणि ह्या जोडीला सिविक सेन्स म्हणजे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य काय, हेही शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो. यामागे उद्दिष्ट हे एकच आहे की आपल्या शाळेतनं निघणारा विद्यार्थी जो आहे तो मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग झाला पाहिजे. हल्ली मुलं ही खूप अभ्यासाच्या बोझानी किंवा त्यांच्याकडे ठेवण्यात येणाऱ्या अपेक्षांनी थोडीशी कुठेतरी मनाने कमजोर होतात. ती बुद्धीने हुशार असतात, मनाने कमजोर होतात आणि त्यांच्या हातनं कुठेतरी म्हणजे आत्महत्येसारखी गोष्ट निर्माण आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात येतो. हे होऊ नये म्हणून मुलाची मानसिकता, म्हणजे आपण ज्याला EQ म्हणतो, IQ तर मुलांचा स्ट्रॉंग असतोच, पण EQ स्ट्रॉंग होण्यासाठी, इमोशनल कोशन्स, ज्या भावनिकता चांगल्या होण्यासाठी म्हणून हे वेगवेगळे उपक्रम आपण घेतोय. आणि त्यातलाच हा एक उपक्रम जो आहे की विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या जोडीला आपण आपल्या देशामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, घटना ज्या आहेत, ह्या आपण कशा करत असतो, देश कसा चालवत असतो, हे कोणामुळे चालवत असतो, हे मुलांना कळावं. लोकशाही म्हणजे काय ती कळावं आणि लोकशाही मुळे चालली जाते हे कळावं म्हणून हे घटनेवर आधारित असं एक पुस्तक आपण डॉक्टर रमेश पतंगे, लेखक जे आहेत पद्मश्री, त्यांच्याकडनं बनवून घेतलेलं आहे. आणि त्याचं प्रकाशन जे आहे हे आपण मुलांना इथे 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी या विद्यार्थ्यांना आपण शिकवणार आहोत की आपली घटना म्हणजे काय, आपली घटना कशी बनली, ती कोणी लिहिली, ती कशी कशी झाली, यावर आधारित असं हे पुस्तक आहे. हे पुस्तक हे प्रकाशन करत असताना आमचं मेन उद्दिष्ट जे आहे की मुलांपर्यंत घटना पोचावी, त्यांच्या पालकांपर्यंत घटना पोचावी हे आहे. आणि त्याला अनुसरूनच या शाळेने मुलांच्या घटनेवर आधारित अशा वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर बनवणे, न्यूज अँकरिंग अशा स्पर्धा ठेवलेल्या आहेत. या स्पर्धांमध्ये साधारण मॅडमनी मला जी माहिती दिली त्याप्रमाणे 65 शाळांना आपण अप्रोच झालेले, त्यातल्या 21 शाळांनी आपल्याला चांगला त्यांच्या एंट्री झालेल्या आहेत. 148 स्टुडंट इथे भाग घेणार आहेत आणि या स्टुडंटला योग्य ते बक्षीस पण देण्यात येणार आहे. आणि या बक्षिसाच्या वेळेलाच हे प्रकाशन होणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती, जो विचार जो आहे आमच्या या संस्थेचा, तो विचार नागरिकांपर्यंत पोचावा, यासाठी तुमच्या माध्यमांनी आम्हाला सहकार्य करावं. या पुस्तकांमध्ये धड्यावर आधारितच अशी घटनेची माहिती दिलेली आहे की कशी
घटना झाली, घटना समिती कशी झाली, घटना समितीची निवडणूक कशी झाली, त्यानंतर काय काय ऍक्टिव्हिटी झाली या देशामध्ये, मग घटना कशी बनली गेली, घटना बनवत असताना कोणाकोणाचा विचार केलेला, कसा कसा विचार केला. भारत एवढा विशाल देश आहे, इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वंश आहेत आपल्याकडे आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, आणि ह्या सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी म्हणून काहीतरी असं एक बंधन असायला पाहिजे, आणि ते बंधन म्हणजे ही घटना आहे. घटना जी आहे या घटनेवरनं कायदे बनतात आणि कायद्यावरनं नियम बनतात, आणि नियमातनं ही सगळी सिस्टीम चालते. म्हणजे आपल्याला शिक्षण मिळते, आपल्याला जेवायला मिळते, आपल्याला संरक्षण मिळते, आपल्याला वाहतूक मिळते, आपल्याला मिलिटरी आहे, आपल्याला कायदे आहेत, आपल्याला कोर्ट आहे, आपल्याला जसं तुम्ही आज इकडे पत्रकार आहे तुम्हाला जी लिबर्टी आहे, ही सगळं जी मिळते ह्या घटनेमुळे मिळते आपल्याला. आणि म्हणून ही घटना ही शालेय वेळेपासूनच विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे की घटना कशी बनली, आणि त्यामुळे मग त्यांच्यामध्ये सिव्हिक सेन्स आपोआप डेव्हलप होईल की मी कसं राहायला पाहिजे, माझी शाळा कशी स्वच्छ ठेवली पाहिजे, माझा परिसर कसा स्वच्छ ठेवला पाहिजे, माझा देश कसा स्वच्छ ठेवायला पाहिजे, माझ्याकडे कशा प्रकारची चांगल्या चालीरीती व्हायला पाहिजेत, भ्रष्टाचार का व्हायला नको, भ्रष्टाचाराची मूळ आहे ती कशी नष्ट करायला पाहिजेत, हे सगळं घटनेतनं, कायद्यातनं, नियमातनं आपल्याला शिकायला मिळते. आणि म्हणून ही घटना विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी, त्यांच्या पालकांपर्यंत पोचवावी, म्हणून हा आमचा उपक्रम आहे. ही इंग्लिश आणि मराठी दोन्ही पुस्तकं जे आम्ही देणार आहोत, आपल्या संस्थेतर्फे देणार आहोत. नंतर आमची ती मागणी असेलच, म्हणजे शिक्षण खात्याकडे आम्ही मागणी देणार आहोत की बाबा अशा प्रकारे आम्ही जो उपक्रम सुरू केलेला आहे त्या उपक्रमावर तुम्ही अभ्यास करावा, आणि अयोग्य असेल तर सर्व शाळांना द्यावा असं आम्ही त्यांना सांगणार आहोत, सर्व महाराष्ट्रामध्ये. कारण हे खरं म्हणजे पुस्तक हे गीता, बायबल, रामायण, महाभारत, पुराण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. हे सर्व जाती धर्मांना एकत्र ठेवणारं असे पुस्तक असेल. जेव्हा 6 वर्षापूर्वी जेव्हा मी लॉ केलं, लॉच्या सेकंड इयरला मला जेव्हा घटना हा विषय होता, कॉन्स्टिट्यूशन हा विषय होता, त्यावेळेला याचा मी अभ्यास करताना मला जाणवलं की मी वयाच्या आज 54-54व्या वर्षी आलेलो आहे, तरी पण मला माझी घटना माहीत नव्हती. घटना थोडीशी माहिती होती, घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं एवढंच माहित होतं, त्याच्यामधल्या काही गोष्टी मला माहित होत्या, पण पूर्ण घटना कशी लिहिली गेली, घटनेमुळे काय होते, घटना म्हणजे काय, हे त्यावेळेला मला कळलं. आणि त्यावेळेपासून माझ्या मनात विचार होता. त्यावेळेला पण एका कार्यक्रमामध्ये, मुंबई युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात, त्यावेळेला शिक्षण मंत्री होते विनोदजी तावडे, त्यांनाही सांगितलं की बाबा या घटनेच्या बाबतीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना आपण अभ्यास करायला पाहिजे. डॉक्टर हे जे देशमुख आहेत त्यांनाही मी बोललेलो, आणि मग मी ठरवलं की आपण स्वतः का करू नये, आणि तिथनं मी हे पावलं उचलली.